हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे छान असाल. तर स्वागत आहे पुन्हा तुमच्या माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला तर बघूया माझ्या आजचा डेली ब्लॉग. तर आज मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत माझ्या डेली रुटीन. तर बघा आज मी काय काय केलं आणि आमच्याकडे कसं काय होतं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर दिसेलच. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर सकाळची सुरुवात अशी होते की स्वयंपाकानेच करावी लागते मला, कारण सकाळी मला आधी उठून स्वयंपाकच करावा लागतो. तर रात्रीच मी माझे किचन वगैरे साफ करून घेते, भांडी वगैरे घासून घेते, कारण सकाळी मला टाईम नाही मिळत. 5ला उठून स्वयंपाक करावा लागतो, टिफिन वगैरे बनवून द्यावं लागतो संस्कारच्या पप्पांच्या, त्यांची फर्स्ट शिफ्ट असल्यामुळे. आणि त्यानंतर मग सगळे कामं करावे लागतात. तर मी उठलेली होती आणि संस्कारचे पप्पा ड्युटीवरती गेलेले होते. मी आज त्यांच्यासाठी भात वगैरे बनवून नाही दिलेला होता, पोळी आणि भाजीच करून दिलेली होती, गोबी आलूची भाजी आणि पोळी, कारण वेळ खूप झालेला होता आज. आणि मग त्यानंतर मी म्हटलं, विचार केला मम्मीचाही स्वयंपाक सगळ्यांच्या करून घेते, आता उठलीच आहे तर मी इकडे मग भात ठेवून दिलेला होता आणि पोळ्या पण सगळ्यासाठी केलेल्या होत्या. तर मग भाजी राहिलेली होती, गोबी आलूची भाजी सगळ्यांना होणार नव्हती, कारण मी सकाळी थोडीशीच भाजी करून घेते. तर आज करायची होती आम्हाला आंबाडीची भाजी. त्या दिवशी माझ्या आईने बनवलेली खूप छान आणि टेस्टी अशी बनवलेली होती भाजी. तर आजही आईच्या हातची खायची होती. आम्ही रात्रीच डिसाईड केलेलं होतं की सकाळी आंबाडीची भाजी करायची आहे. तर लाईट गेलेली होती आणि मी तोपर्यंत राईस ठेवलेला होता आणि भाजी आईच बनवणार होती, तर त्यामुळे मी माझी कामं करून घेत होती. आणि आईच्या घरची भांडी होती मी वरच घासून घेते, सायंकाळचे वगैरे कामं मीच करते, त्यांच्याकडचे खालचे पण आणि वरचेसुद्धा, कारण माझी बहीण पण ड्युटीवर जॉबवर जाते, तर तिकडून ती थकून येते आणि आईसुद्धा घरी नाही आहे आता काही दिवस झाले. तर मलाच करावं लागतात सर्व कामं. तर मग माझी आई आलेली होती बघा. खूप दिवसानंतर आईचं आणि माझं कन्व्हर्सेशन स्टार्ट झालेलं होतं इथे. तर माझी आईनी आणली होती मिक्सरच्या पॉटमध्ये आंबाडीची भाजी आणि वाटीमध्ये आणलेली होते कण्या म्हणतात आमच्याकडे, तर तांदूळ नाही कण्या आहेत त्या. तर आम्ही कण्याच खातो भातामध्ये आणि मला तांदूळ वगैरे आवडत नाही, पण आम्ही घेऊन ठेवलेले आहेत तांदूळ वगैरे. जेव्हा मन झालं तेव्हा आम्ही तांदूळ पण बनवतो. तर माझी आई माझ्यासोबत कन्व्हर्सेशन, आमच्या दोघांचं मायलेकीचं कन्व्हर्सेशन चालू होतं. तर माझी आई विचारत होती की आपल्या मुलीबद्दल, तू माझ्या बोलत नाही बा, फोन करते तर उचलत नाही, असं वगैरे चालू होतं. तर मी म्हटलं की मला वेळ नाही मिळत आहे, काही दिवस झाले बिझी शेड्यूल आणि थोडं माइंड इकडे तिकडे डिस्ट्रॅक्ट होत होतं, त्यामुळे मी तिचे कॉल रिसीव्ह नाही करत होती. तर माझी आई विचारत होती, ती अशी म्हणत होती, म्हणून चालू होतं आमचे कन्व्हर्सेशन्स खूप दिवसाचं. तर तुमच्याकडे पण असं सुरू असते का? माझ्या आईचा जीव सगळ्या मुलीवर सेम आहे. एकाही मुलीला ती म्हणजे दुःखी नाही बघू शकत. तर सगळ्यांना बरोबर राहिल्या पाहिजे असं तिला वाटते. तर मी माझ्या आईला सांगत होते की इथे हे आहे, पोळी वगैरे बनवून ठेवलेली आहे आणि तुझ्या घरचं सामान काढून ठेवलेलं आहे, ते खाली घेऊन जा. आणि भांडी पण काढून ठेवलेली होती, तर मी तिकडे समोर नेऊन ठेवलेली होती. तर तिला म्हटलं घेऊन जा तू, कारण वर खूप पसारा असतो. आणि मी करत होती, मग लाईट यायची होती तर वेट करत होती मी लाईटच्या, आणि तोपर्यंत मी म्हटलं मी माझे कामं आटवून टाकते. तर आई बघत होती इकडे काय काय ठेवलेलं आहे. तर मी म्हटलं हे सगळं तू घेऊन जा, चेक करत होती ती. तर मी लाईट आल्यावर हे तुला मिक्सीमधलं पिसून संस्कारच्या हाताने पाठवून देईन म्हटलं. तर ती म्हणत होती आणखी, मग सांगत होती आपल्या गोष्टी. माझी आई बाहेर जाते तर असं असं झालं, तसं झालं. तिला माझ्याशी कोणासोबत तरी बोलायचं असं वाटते, तर ती माझ्यासोबत जास्त बोलते आणि सगळ्या गोष्टी माझी आई माझ्याशी शेअर करते. आणि आई आणि मुलीचं नातं असंच असो. आणि माझ्या आईवरही तेवढाच जीव आहे आणि वडिलांवरही, सगळ्यांवरच मला खूप जीव आहे, सगळ्यांच्या माझ्यावर. त्यांच्याही माझ्यावर खूप जीव आहे आणि माझ्याही त्यांच्यावर खूप जीव आहे. मी त्यांना कधी हर्ट आणि दुःखी बघू शकतच नाही आणि तेही मला कधी दुःखी नाही बघू शकत. माझी आई पण मला खूप सपोर्ट करते आणि मीही तिला खूप सपोर्ट करते. आम्ही दोघेही एकमेकींना सपोर्ट करतो. तेव्हाच आम्ही 10 वर्ष झाले तब्बल एका घरीच राहतो. मी माझ्या आईकडेच राहते. सर्वांना प्रश्न पडत असेल की हिच्या आईकडेच राहते का? हो, मी माझ्या आईकडेच राहते. मी वर राहते, आमचे 3 रूम आहेत आणि खाली माझ्या आईकडे 3 रूम आहे आणि एक राशनचं शॉप आहे आमचं, तर ते एक आहे. तर माझी आई गोष्टी सांगत होती की असं असं झालं, तसं झालं त्या कामाला जरा तिथे. तर मी हो का म्हणत होती. माझी आई शेअर करते, कारण खाली स्वयंपाक करायचं नव्हतं आईला, मी करून घेतलेलं होतं. आईला फक्त भाजी बनवायची होती, तर म्हणून ती माझ्यासोबत खूप वेळपर्यंत गप्पा मारत होती. तर तुम्ही पण आपल्या आईसोबत अशाच गप्पा करता का? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर बघा माझी आई किती हसून गोष्टी करत आहे आणि मलाही वेगळंच वाटत होतं की आज खूप दिवसानंतर पर्सनली माझी आई माझ्यासोबत बोलत होती. आणि खूपच म्हणजे जेव्हा मी बिझी असते तेव्हा माझी आई
रिकामी असते आणि जेव्हा ती बिझी असते तेव्हा मी रिकामी असते, तर आमचं कम्युनिकेशन होतच नाही नॉर्मली. आणि हार्डली आता संस्कारचे पप्पा पण ड्युटीवर जातात, सकाळी जातात, तर ते रात्रीला 11:30-12 वाजतात त्यांना घरी यायसाठी. तर तेही नसतात, तर मला थोडं म्हणजे एकटं एकटं वाटते घरी मी आता. तर मी यावर्षी डिसाईड केलं आहे की मला एनी हाऊ कंडिशनमध्ये जॉब करायचीच आहे, कारण मी घरी खूप बोर होती एकटी आणि घरी राहून काहीच अर्थ नाही आहे. यावर्षी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन पण कंप्लीट होत आहे आणि मी डिसाईड केलेलं आहे की यावर्षी मी BEdला ॲडमिशन करणार आहे. त्यासाठी मी CETची एक्झाम दिलेली आहे. तर बघूयात. आणि 2-3 ठिकाणी मी इंटरव्ह्यू पण दिलेले आहेत. तर जॉब फायनल होते की नाही ते तुम्हाला नंतरच सांगेल मी काय होते आणि काय झालेलं आहे, पण आताच नाही सांगणार, नंतर सांगणार मी तुम्हाला. जेव्हा मला वाटेल की सांगायचं आहे तेव्हा मी नक्कीच शेअर करणार माझ्या जॉबबद्दल. तर माझ्या आईला म्हटलं तू तांदळाचं वगैरे बघून घे थोडंसं. मी इकडे भांडे वॉश करत होती, भांडे घासत होते आईसोबत बोलता. तर आईला म्हटलं हे ऑइल वगैरे घेऊन जा, कारण माझ्या घरच्या किराणा संपलेला होता, तर मी खालून घेऊन आलेली होती. तर आज मी यांना बोलवलेलं होतं की आज तुम्ही ओव्हरटाईम करायचा नाही, तुम्ही घरी यावा. तर आपल्याला जायचं आहे ग्रॉसरीज घ्यायसाठी, कारण माझ्याकडचं जे किराणा सामान आहे ते संपलेलं होतं आणि मी म्हणूनच आईकडून वर घेऊन आलेली होती. कारण आम्हाला टाईमच नाही मिळत होता. संस्कारचे पप्पा ड्युटी करत होते, कारण आमच्या फायनान्शियल कंडिशन खूपच वीक आहे यावेळेस तरी, कारण आमच्याकडे एकही सेविंग्स राहिलेली नाहीत. त्यामुळे ते ओव्हरटाईम जास्त करत आहेत. आता जसे मिळाले तसे ओव्हरटाईम करतात आणि त्यांना ते खूप म्हणजे मेहनती आहे, हार्डवर्किंग आहेत. त्यांना समजते, त्यांना परिस्थितीची जाणीव आहे आणि मलासुद्धा आहे. तर मी त्यांना म्हणते की तुम्ही एवढंही नको करा की तुमच्या सेहतवर म्हणजे परिणाम होणार, हेल्थवर. तर तुम्ही आपल्या हेल्थकडे लक्ष द्या. एक दिवस करायचं आणि दुसऱ्या दिवशी घरी राहायचं. तर ते नाही म्हणाले. आता थोडंसं आपल्याला, कारण आता संस्कारचे स्कूल वगैरे सुरू होणार आहे, तर त्याच्यासाठी आम्हाला कपडे वगैरे घ्यायचे आहेत, कारण मुलांच्या आणि बुक्स एवढ्या महाग आहेत स्कूलमध्ये की 5-7-8 हजाराचे तर बुक्सच होतील यावेळेस, आणि कपडे वेगळे आणि बाकी स्कूल फीज वेगळी आहे आणि बाकी रायटिंग बुक्स वगैरे, पेन्सिल, पेन वगैरे असे छोटे ज्या वस्तू आहेत. तर यावेळेस स्कूल बॅग वगैरे घेऊन देणार नाही, त्याच्याकडे आहेत. मी एकचदा घेतलेली होती, म्हणजे आता 2-3 वर्ष झाले मी बॅग घेऊन दिलेली होती. तर ती छान महागाची घेऊन दिलेली होती, 700-800ची. तर ती चालतच आहे आणि चांगली निघली ती बॅग. तर मग माझं असं आहे की कोणतीही वस्तू घ्यायची तर ती थोडे दिवस काही चालल्या पाहिजे. आपण 10 वेळा त्या एकाच वस्तूमध्ये इन्व्हेस्ट नको करायला. तर तर बघा माझा मुलगा कशी कामं करतो. आधी तो खूप फास्ट कामं करायचा आणि आता किती स्लो करतो. त्याला टाईमपास करणं खूप आवडते आता. याच्या आधी तो टाईमपास बिलकुल नाही करत होता. तो जेव्हा लहान होता, मी त्याला कामाची सवय यासाठी लावते की कधी बाय चान्स आपण घरी नसलो तर त्याला त्याच्यामध्ये हॅबिट असावी ती कामं करण्याची. जर मला बरं नसलं तर तो करू शकला पाहिजे, तो एबल पाहिजे ते करण्यासाठी. तर बघा त्याच्या टाईमपास कसं सुरू आहे. मी तिकडे कामं करत होती आणि तो तिकडे खेळत होता. तर बघा त्याच्या टाईमपास कसं सुरू आहे. तुमची मुलं असेच करतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा मुलगा तर असाच करतो. त्याला 10 वेळा मला एक गोष्ट सांगावी लागते, जे तुला हे करायचं आहे, तुला हे करायचं आहे. सकाळी उठून आम्ही त्याला खूप रागावलो की मी आज एकही काम करणार नाही, सगळे कामं तुलाच करायची आहे. मी फक्त स्वयंपाक केला आहे, बाकी मी आता आंघोळ करणार आहे, माझे कामं आंघोळ करणार आहे आणि मी रेस्ट करणार आहे जेवण वगैरे करून. बाकी सगळे कामं तुला घरची करायची आहे, कारण तुला शिकायचं नाही असं वगैरे आम्ही म्हटलं. तो अभ्यासही नाही करत, खूप जास्त TV बघत होता. तर त्याला पनिश म्हणून आज कामं करायला लावले आणि नेहमी मी करायला लावते, कारण त्याची ही हॅबिट तुटायला नको, कारण तो काम करायला पाहिजे असं मला वाटते. मुलगा असो की मुलगी, सगळ्यांना कामं करायलाच पाहिजे. फक्त मुलींनीच घरचे कामं करायचे असा काही रूल नाही. खूप जणं मला म्हणतात की मुलगी आहे का, कशाला त्याला कामं सांगते असं वगैरे. पण मी म्हटलं मला जे वाटते मी ते करील माझ्या मुलाला. तुम्ही इंटरफिअर नको करा त्या गोष्टीसाठी. तुम्ही नाही शिकवलं तुमच्या मुलाला बरं, पण मला शिकवायचे आहे त्याला, कारण त्याला इगोइस्ट नाही बनवायचे आहे मला, म्हणून. तर बघा त्याचे कामं अशा प्रकारे कामं करतो. तो झाडू वगैरे लावत होता. तर मग मी माझे पुन्हा कामं सुरू केलेले होते. लाईट आलेली होती आणि मी मिक्सीमध्ये बारीक करत होती, पॉट वगैरे शोधत होती आणि बाकीचे कामं वगैरे म्हणजे पोचा वगैरे लावून घेतलेला होता मी. तर अशा प्रकारे सुरू आहे माझं.
गॅस वट्टा साफ करून घेतलेला होता. तुम्ही कसे करता कामं, तर तुम्ही पण मला माझ्यासोबत शेअर करत जा तुमच्या रूटीन, जेणेकरून मला मी ज्या चुका करते ते मला कळत जाईल. तर सर्व कामं झाल्यानंतर मी ब्रश करून घेतलं होता सर्वात लास्ट, कारण आज वेळच नाही मिळाला होता. मी म्हटलं जर मी आता बसेल तर पुन्हा माझी इच्छा होणार नाही, कारण आता सकाळीच खूप ऊन होते. 8 वाजताच ऊन होऊन जाते आमच्याकडे. तुमच्याकडे ऊन कशी आहे? आमच्याकडे तर खूप तापते. आणि मग फायनली आता 4-5 दिवस झाले तर सायंकाळच्या वेळेस खूप पाऊस सुरू होतो आणि विजांच्या गडगडाट वगैरे सुरू आहे, गार वगैरे पण पडलेली आहे. तर तुमच्याकडे पण असंच वेदर आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्याकडे तर असंच आहे, रोज 4 वाजले 5 वाजले तर पावसाचा मोसम होऊन जातो आणि सकाळी 8 वाजतापासून एवढी ऊन तापते, तर दिवसभर खूप जास्त ऊन तापते. आणि या जेवणामध्ये आम्ही बघा काय बनवलेलं होतं, तर फ्राईड राईस, म्हणजे रात्रीचं काल आम्हाला लग्नाचं जेवण होतं हळदीचं, तर तिथे आम्ही गेलो होतो. उरलेलं जेवण होतं, सकाळी नाश्त्यात तेच फ्राय केलं, कारण आम्ही अन्न वेस्ट करत नाही. माझी आई मला खूप रागवते. आणि मी भात पोळी आणि आईने आंबाडीची भाजी बनवलेली होती आणि आंबा तर माझा फेवरेट, तुम्हाला माहीतच आहे. आता संडे होता तर मी संडेला आंबे घेऊन आलेली होती. तर आता रोज जेवणामध्ये मी आंबा खाणार आहे, जोपर्यंत आहेत तोपर्यंत, जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत खाणार, कारण माझी खूप फेवरेट आहे. तर मग संस्कार पुन्हा दुपारच्या वेळेस मला उठवत होता, मम्मी उठ, त्याला करमत नाही, तो दुपारी झोपत नाही. तर माझ्या मागे खूप लागत होता तो, 10 वेळा मम्मी उठ. त्याच्यानंतर त्याचे बाबा आलेले होते आज ड्युटीवरून, त्यांना बोलावून घेतलेलं होतं. तर बघा, त्यांना म्हटलं संस्कारची स्कूल फीस भरून द्या, ऑनलाईन भरायची होती, ऑफलाईन एक्सेप्ट नाही करत आहेत ते लोक, कारण मला त्याचा फॉर्म नेऊन द्यायचा होता त्याच्या स्कूलमध्ये, काय म्हणतात त्याचं, पुन्हा न्यू क्लासमध्ये त्याचं ॲडमिशन फॉर्म नेऊन द्यायचं होतं. तर त्याच्याकरिता ऑनलाईन भरायचं आहे. माझा ऑनलाईन आहे नाही, माझ्याकडे अकाउंट आहे पण माझ्याकडे ऑनलाईन नाही आहे. तर त्याचे बाबा आलेले होते बघा. वडिलांची आणि मुलाची मस्ती सुरू होती. तर मी म्हटलं होतं त्यांना शॉपिंगला चला, तर ते हो नाही आणि आम्हाला ग्रॉसरीज पण घ्यायची होती, तर हो नाही. तर संस्कार त्यांची मजा घेत होता की जाएंगी की नहीं जाएंगी हिंदीमध्ये. तो हिंदीच बोलतो थोडं आणि मराठी फारशी कमीच बोलतो, हिंदी खूप जास्त बोलतो. तर त्याचे पप्पा म्हणाले की माझं डोकं दाबून दे, मला पेन होत आहे, जाऊ आपण नंतर. तर बघा पप्पांसोबत किती एन्जॉय करतात मुलं. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.